दसरा मेळाव्यामध्ये बाळासाहेबांवरून केलेल्या वक्तव्यावरून रामदास कदमांनी माघार घेतल्याचं दिसतं। बाळासाहेब ठाकरे दैवत आहेत, त्यांची बदनामी करायची नाही असं रामदास कदम म्हणाले। दसरा मेळाव्यामध्ये बाळासाहेबांच्या हातांचे ठसे कशासाठी घेतले होते असा सवाल रामदास कदमांनी केला होता। 2 दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी का ठेवली होती उद्धवजींनी? तुम्ही काय अंतर्गत चाललं होतं तुमचं? आम्ही खाली बसलो होतो 8 दिवस। आम्ही मातोश्रीच्या बाकड्यावर मी झोपलोय 8 दिवस। 8 दिवस मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलोय। सगळं कळत होतं, पण हे सगळं कशासाठी? कोणतरी सांगितलं बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले होते। ठसे मग ठसे कशासाठी घेतले होते? काय नेमकं होतं? सगळी चर्चा चालली होती तिथे मातोश्रीमध्ये। बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये मला साहेबांची बदनामी होईल असं कुठलंही मला वक्तव्य करायचं नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही। बाळासाहेब आमचे दैवत आहेत, होते, आजही आहेत। मी जो उद्धवजींनी मला सांगितलं होतं हाताचे ठसे आपण घेतो ना, छत्रपती शिवाजी महाराजांचे पायाचे ठसे घेतलेत किल्ल्यावरती, आणि तसं आमचं दैवत म्हणून त्यांचे हाताचे ठसे घेत असतील तर वाईट काय? यांना असं काय वाटतं की स्विस बँकेसाठी मी ते बोलले म्हणून खाई त्याला खाऊ काय काय? बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये असे घाणेरडे विचार आमच्या डोक्यात कदापि येणार नाही, कदापि येणार नाही, बिलकुल नाही, बिलकुल। मी संशय व्यक्त केला होता, संपला विषय माझा। मी संशय व्यक्त केला होता, मला त्या खोलामध्ये जायचं नाही आणखी। बाळासाहेबांची बदनामी होईल असं कुठलंही कृत्य, असं कुठलंही वक्तव्य माझ्याकडनं होणार नाही आणि करणार देखील नाही मी, बिलकुल नाही। आमचं दैवत आहे।